नमस्कार मुलांनो, कसे आहात रे सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.1 कंटिन्यू करणार आहोत। या अगोदर सराव संच 3.1 मधील प्रश्न पहिला ते 5वा सोडवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ज्यांनी अजून तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी ते बघून घ्या। आता 6वा प्रश्न आपण कंटिन्यू करूया। 6वा प्रश्न आहे, पुढील बहुपदी प्रमाण रूपात लिहा। आता आपल्याला दिलेली जी बहुपदी आहे ना ती प्रमाण रूपात लिहायची आहे। आता त्यांनी दिलं आहे की m घन अधिक 3 अधिक 5m। आता आपल्याला प्रमाण रूपात लिहायचं आहे, म्हणजेच कसं लिहायचं आहे तर ही बहुपदी जी आहे ती m घन अधिक 5m अधिक 3 अशा स्वरूपात लिहायची आहे। ओके, आता दुसरा प्रश्न आपण बघूया। दुसरा प्रश्न बघा, -7y अधिक y चा 5वा घात अधिक 3y चा घन वजा 1/2 अधिक 2y चा 4था घात वजा y चा वर्ग। आता याच्यामध्ये चलाचा सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे बघा, तर तो y चा 5वा घात आहे। बरोबर, y चा 5वा घात आहे, त्याच्यामुळे ही जी टर्म आहे ती आपण सर्वात अगोदर लिहिणार आहे। त्याच्यानंतर उतरत्या क्रमाने आपल्याला चल बाकीचे लिहायचे आहे। जसे की आता y चा 5वा घात लिहिला, त्याच्यानंतर आता y चा 4था घात आहे का ते बघूया आपण। y चा 4था घात या ठिकाणी हित आहे बघा, मग त्याच्यामुळे लगेच लिहायचं अधिक 2y चा 4था घात प्लस 4था घात नंतर 3रा घात आहे का बघा, तर आहे, मग ही टर्म आहे तशीच लिहायची अधिक 3y चा घन वजा, आता y चा घन आहे y चा वर्गची टर्म आहे का, तर या ठिकाणी आहे, मग वजा y चा वर्ग वजा, आता वर्ग आहे, आता फक्त एक चल बघायची आहे आपल्याला, मग कोणता आहे का इथं, तर आहे -7y। सो आपण या ठिकाणी लिहिलं -7y आणि राहिलेली एक टर्म फक्त विदाऊट चलाची, मग त्याच्यामुळे राहिलं इथं फक्त एकच 1/2 वजा 1/2। सो अशा पद्धतीने आपल्याला ते प्रमाण रूपात बहुपदी लिहायची आहे। म्हणजे कशी येणार बहुपदी ती, तर y चा 5वा घात अधिक 2y चा 4था घात अधिक 3y चा घन वजा y चा वर्ग वजा 7y वजा 1/2 अशा पद्धतीने लिहायचं आहे। प्रश्न 7वा आपण बघूया। पुढील बहुपदी सहगुणक रूपात लिहा। आता आपल्याला काय करायचं आहे, सहगुणक रूपात ती बहुपदी लिहायचं आहे। सोपं आहे हे सुद्धा। पहिला प्रश्न आहे x चा घन वजा 2। आता ह्याचे आपल्याला काय करायचं आहे, सहगुणक काढायचे आहेत। आता सहगुणक कसं काढायचं बघा, तर x घन वजा 2 याच्यामध्ये कसं लिहायचं बघा, ह्याची जी कोटी आहे ते आपल्याला ही 3 दिसते। बरोबर, मग त्याच्यामुळे सहगुणक रूप काढण्यासाठी आपल्याला चलाची व्यवस्थित कोटी आपल्याला एक सॉल्व करून घेतली पाहिजे। तर या ठिकाणी x चा 3रा घातांक आहे, मग आपल्याला x चा 2रा घात लिहावा लागेल, x चा पहिला घात घ्यावा लागेल आणि मग नंतर ही टर्म आहे तशीच लिहावी लागेल। बरोबर, सहगुणक रूपात लिहिताना आता आपण कसं लिहिणार, तर या ठिकाणी x चा घन आहे, त्यानंतर x चा वर्ग आपल्याला लिहावा लागेल। आता x चा वर्ग लिहायचे, पण आपल्याला या ठिकाणी त्यांनी कोणती संख्या दिलेली नाही आहे, कोणता सहगुणक दिलं नाही, त्याच्यामुळे आपण 0 घ्यायचा। सो अधिक 0 x चा वर्ग अधिक, आता x नंतर घेतला पाहिजे, x वर्ग झाला, आता x घेतला पाहिजे, परंतु आपल्याकडे सहगुणक नसल्यामुळे आपण कोणता घेतला, 0 घेतला, अधिक 0x वजा, आणि हे जे वजा 2 आहे ते आहे तसेच लिहायचे। म्हणजे ही जी टर्म आहे तीच ही टर्म आहे असे पण म्हणू शकतो। बरोबर, म्हणजे 0x चा वर्ग अधिक 0x वजा 2 म्हणजे ही टर्म आहे तशीच आहे। याचे जरी आपण ॲड केलं तरी काहीच फरक पडत नाही, ठीक आहे, कारण आपण इथं 0 घेतलेलं आहे। पण आपण सहगुणक रूप लिहिताना काय लिहायचं आहे बघा, घातांक तर उतरत्या क्रमाने लिहिला आहे। आता सहगुणक लिहित असताना x चा घन याचं सहगुणक असणार आहे 1, काहीच नाही म्हणजे तो 1 असतो। आता या ठिकाणी आपण 0 आणि या ठिकाणी सुद्धा 0 घेतला आहे, कोणता सहगुणक नव्हता म्हणून आपण 0 घेतला, त्याच्यामुळे या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 0, त्याच्यामुळे 0 आणि 0 येईल आणि हे जे वजा 2 आहेत ते आहे तसेच येतील। त्याच्यामुळे x घन वजा 2 याचे सहगुणक रूप काय येतील रे, तर 1 0 0 आणि वजा 2। तर अशा पद्धतीने हे आपल्याला सॉल्व करायचं आहे। आता दुसरा प्रश्न आपण बघूयात। 5y असं त्यांनी दिलेलं आहे की ते 5y। आता या ठिकाणी y चा पहिलाच घात आहे, ठीक आहे, मग त्याच्यामुळे आता नंतर फक्त टर्मच येईल, कोणती तरी संख्याच येईल। बरोबर, y चं कोणत्याही चल ह्याच्या पुढे येऊ शकत नाही, कारण y चा या ठिकाणी फक्त एकच त्यांनी घात दिलेला आहे। मग त्याच्यामुळे आता आपण 5y कसं लिहू शकतो, तर 5y अधिक 0 लिहू शकतो, ठीक आहे, 5y अधिक 0 म्हणजेच 5y येऊ शकतं। बरोबर, मग त्याच्यामुळे आता याचे सहगुणक आपण काय लिहू शकतो, हे 5 आहे तसेच आणि 0, कारण आपण आता 5yच्या पुढे फक्त एक 0च घेऊ शकतो, दुसरं कोणती टर्म आपण घेऊ शकत नाही। मग त्याच्यामुळे सहगुणक रूप काय येईल रे, तर 5 आणि हा एक 0। ओके, तिसरा प्रश्न आपण बघूया। 2m चा 4था घात वजा 3m चा वर्ग अधिक 7। आता इथं m चा 4था घात आहे, म्हणजे आपल्याला m चा 3रा घात लिहावा लागेल, 2रा घात आणि मग m लिहावा लागेल आणि मग ही शेवटची
नंबर आपल्याला लिहावा लागेल. म्हणजेच आपण ते प्रमाण रूपात कसं लिहू शकतो, म्हणजेच 2m वर्ग वजा 3m वर्ग अधिक 7m हे आपण कसं लिहू शकतो रे, तर 2m चौथा घात अधिक 0m घन. ठीक आहे, चौथा घात नंतर तिसरा घात येणार, तिसरी टर्म नाही आहे त्याच्यामुळे मी घेतलं 0m घन वजा, आता वर्गाची टर्म घ्यायची पण इथे वर्गाची टर्म ऑलरेडी आहे त्याच्यामुळे ती आहे तशीच आपण घेतली, अधिक आता वर्ग झाला, आता m घ्यावा लागेल आपल्याला, टर्म घ्यावे लागेल, एमचेल घ्यावं लागेल त्याच्यामुळं काहीच नाही म्हणून आपण 0 घेतलं, अधिक 0m आणि अधिक हे जे 7 आहे ते आहे तसेच झाले. मग आता याच्यामध्ये सगुणक रूप कोणते कोणते आले बघा, तर हे 2m, हे 2 0 वजा 3 0 आणि 7. सो सगुणक रूप कोणते कोणते आले बघा, 2 0 वजा 3 0 आणि 7 अशा पद्धतीने ते लिहायचं आहे. चौथा प्रश्न आपण बघूया, वजा 2/3. आता याच्यामध्ये काय दिले बघा, कोणतंच चल त्यांनी या ठिकाणी दिलेलं नाही आहे, बरोबर, XY काहीच त्यांनी दिलेलं नाही आहे, फक्त त्यांनी नंबर दिलेला आहे वजा 2/3. मग त्याच्यामुळे सगुणक रूप फक्त जो नंबर दिला आहे ना तोच येईल, त्याच्यामुळे सगुणक रूप याचं काय येईल रे, तर वजा 2/3 हेच येणार आहे. आता आपण 8वा प्रश्न बघूया. 8वा प्रश्न काय आहे बघा, पुढील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून आणि त्याचं प्रमाण रूपात आपल्याला लिहायचं आहे. तर ते त्यांनी पहिला प्रश्न दिला आहे की कंसामध्ये 1 2 3. आता आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, पहिल्यांदा सहगुणकांची संख्या आपल्याला या ठिकाणी बघावी लागेल. तर सहगुणकांची संख्या कशी काउंट करायची, 1 2 आणि 3. मुळात त्यांनी देताना एक सलग नंबर दिले आहेत पण काय हरकत नाही, पण आपण डायरेक्टली फक्त सहगुणकांची संख्या मोजायची आहे, म्हणजेच हा 1 2 आणि 3 आहे. मग त्याच्यामुळे सहगुणकांची संख्या येईल 3 आणि बहुपदीची कोटी काढत असताना जो काही संख्या सहगुणकांची संख्या येईल त्याच्यामधून 1 वजा करायचा नेहमी, जी काही सहगुणकांची संख्या येईल त्याच्यामधून 1 नेहमी वजा करायचा आणि तीच बहुपदीची कोटी असते. मग त्याच्यामुळे बहुपदीची कोटी लिहित असताना इथं बहुपदीची संख्या आली आहे ती त्याच्यामधून 1 वजा करायचं, म्हणजेच 3 वजा 1, तर बहुपदीची कोटी किती आली या ठिकाणी 2 आलेली आहे. आता म्हणून प्रमाण रूपातील बहुपदी लिहित असताना तर काय करायचं, चलाचा घातांक हा काय असणार आहे, 2 असणार आहे, जास्तीत जास्त 2 त्याच्यावरती नसणार आहे, त्याच्यामुळे 2 असणार आहे. आता या ठिकाणी बघा, आता हे जे नंबर्स आहेत ना ते आपल्याला प्रमाण रूपातील बहुपदी वापरताना लिहायचं. आता x घातांक हा दुसरा असला पाहिजे, मग त्याच्यामुळे आपण लिहूया x वर्ग. आता इथं एकच आहे त्याच्यामुळे 1 लिहिला काय किंवा नाही लिहिला काय आहे तसंच आहे, बरोबर. त्याच्यामुळे काय येईल इथं x वर्ग येईल, बरोबर, अधिक या ठिकाणी 2 आहेत त्याच्यामुळे 2 आहे तसेच येतील आणि आता x वर्गानंतर काय येईल, x पहिल्या घातील म्हणजेच 2x आहे तसेच येतील, अधिक हे 3 जे आहे ते आहे तशीच येणार. ठीक आहे, मग त्याच्यामुळे या नंबरची प्रमाणरूप बहुपदी कशी येईल रे, तर ती अशी येईल. फक्त काय करायचे, सहगुणकांची संख्या त्याच्यातून 1 वजा केली तर आपल्याला बहुपदीची कोटी मिळेल आणि त्यानुसार आपल्याला कळेल की चलाचा घातांक किती लिहायचा आहे आणि चलाचा घातांक झाला मग त्याच्यामध्ये हे प्रमाण रूप वापरून त्याच्यामध्ये आपल्याला बहुपदी तयार करायची आहे. ठीक आहे, ओके. आता दुसरं पण आपण बघूया, त्यांनी काय दिलं आहे बघा, 5 0 0 0 आणि वजा 1. आता याचं आपण बघूया. आता सहगुणकांची संख्या किती आहे रे, तर 1 2 3 4 आणि 5 आहे, बरोबर. बहुपदीची कोटी काढत असताना सहगुणकाच्या संख्येमधून 1 वजा करायचं, मग काय येईल बघा, 5 वजा 1 किती आले, 4. आता आपल्याला काय करायचं आहे, चलाचा घातांक हा 4 ठेवायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मग त्याच्यामुळे यानुसार आता याचा आपण प्रमाणरूप बहुपदी सोडूया. आता चलाचा घातांक आहे 4 म्हणजेच पण नंतर काय येईल बघा, आता 5x चौथा घात येईल, बरोबर, म्हणजे या ठिकाणी असं. त्यानंतर आता इथं त्यांनी दिलेलं आहे 0, मग त्याच्यामुळे आपण लिहू शकतो अधिक 0 x घन अधिक 0 x दुसरा घात अधिक 0 x आणि अधिक हे वजा आहे बरं का, या ठिकाणी वजा आहे, हे वजा आहे, वजा 1 म्हणजेच काय रे, तर 5x चौथा घात वजा 1. आता ह्या टर्म ज्या आहेत ना त्या सगळ्या आपण 0 ॲड केलेलं आहे ना याच्यामध्ये, म्हणजेच हेच वापरलेलं आहे, त्याच्यामुळे 5x चौथा घात वजा x म्हणजेच ही टर्म आहे अशी आपण म्हणू शकतो. किंवा ही जी टर्म आपण लिहिली ना ती आहे अशीच लिहिली तरीसुद्धा चालेल, पण याच टर्मचा अर्थ म्हणजेच 5x चौथा घात वजा 1 आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, आता तिसरा प्रश्न आपण बघूया काय आहे, वजा 2 2 वजा 2 आणि 2. आता याची सहगुणकांची संख्या किती आहे, 1 2 3 आणि 4. तर सहगुणकांची संख्या आलेली आहे 4. बहुपदीची कोटी काढत असताना आपल्याला याच्यातून 1 वजा करावा लागेल. सो 4 वजा 1 आहे किती, बहुपदीची कोटी आली 3. मग त्याच्यामुळे आपल्याला याचा आता प्रमाण रूपातील बहुपदी लिहायचा आहे. चलाचा घातांक हा जास्तीत जास्त 3 असणार आहे. मग आपण आता ते सोडूया. वजा 2 x तिसरा घात
अधिक 2 एक्सचा वर्ग वजा 2 एक्स आणि अधिक 2 आहे तसेच. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की हे जे काही त्यांनी सहगुणकाचे रूप दिलेलं आहे ते आपल्याला बहुपदीचे प्रमाणरूप काढत असताना हे सगळे नंबर्स आपल्याला वापरायचेच आहेत. ठीक आहे, एवढं लक्ष ठेवायचं. मग त्याच्यामुळे ही काय येईल रे, त्याची प्रमाणरूपातील बहुपदी येणार आहे. आता आपण शेवटचा प्रश्न काय आहे ते बघूया. पुढे काही बहुपदी दिल्या आहेत, त्या बहुपदी दिलेल्या चौकटीत योग्य ठिकाणी लिहा. आता हा चार्ट तुमच्या बुक्समध्ये आहे. ठीक आहे, मी डायरेक्टली आता ह्याच्यामध्ये उत्तरच लिहिलेले आहेत. पूर्ण तो प्रश्न मी रिपीट नाही केला, ह्याच्यामध्येच आता डायरेक्टली आपण उत्तरच लिहिले आहे. तर हा सर्कल आहे, त्याच्यामध्ये त्यांनी बहुपदी दिलेले आहेत. तर त्याच्यातले वर्ग बहुपदी, घन बहुपदी, रेषीय बहुपदी, द्विपदी, त्रिपदी, एकपदी असं त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. आता वर्ग बहुपदी म्हणजे काय, तर चलाचा घातांक हा 2 असला पाहिजे, त्याला आपण वर्ग बहुपदी म्हणतो. मग याच्यामध्ये वर्ग बहुपदी कोणते कोणते आहेत बघा, तर 3 एक्सचा वर्ग अधिक 5 एक्स आणि एक्स वर्ग आहे. त्यानंतर 2 एक्सचा वर्ग 5 एक्स आणि 10 आहे. म्हणजे चलाचा घातांक हा 2 आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, वर्ग बहुपदी असं म्हणू शकतो. त्यानंतर घन बहुपदी, घन बहुपदीमध्ये काय असतं रे, तर एक्सचा हा घातांक हा 3 असला पाहिजे. ठीक आहे, कंपल्सरी 3 असलाच पाहिजे. मग त्याच्यामुळे कोणत्या कोणत्या याच्यामध्ये पदे तर बघा, एक्सचा घन अधिक एक्स वर्ग अधिक एक्स अधिक 5 आणि दुसरी म्हणजे एक्स घन अधिक 9. ठीक आहे, आता रेषीय बहुपदी म्हणजे कसं आहे, तर चलाचा घातांक हा एकच असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच तो आपण लिहित नाही पण तो एकच असतो, तर त्याला आपण म्हणतो रेषीय बहुपदी. तर त्याच्यामध्ये एकच आहे बघा पद, ते म्हणजे एकच बहुपदी आहे, ती म्हणजे एक्स अधिक 7. ठीक आहे, आता आपल्याला द्विपदी, त्रिपदी आणि एकपदी म्हणजे कसं काय ते टर्म आता बघूयात. आता द्विपदी म्हणजे कसं, तर ज्याच्यामध्ये 2 पदे असतात. आता जसं की एक्स अधिक 7 म्हणजे द्विपदी म्हणजे कसं, हे एक पद आणि हे एक पद, त्याला आपण द्विपदी म्हणतो. त्यानंतर आणखीन कोणता आहे बघा, 3 एक्सचा वर्ग अधिक 5 एक्स. ठीक आहे, याला आपण द्विपदी म्हणायचा. समजा इथे एक्सचा तिसरा घात असला अधिक 5 एक्स जरी असला तरीसुद्धा ही द्विपदीच असते, कारण पदे फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त पद बघायचं आहे, आपल्याला घातांक बघायचा नाही आहे, फक्त पद बघायचं आहे. त्यानंतर तिसरी द्विपदी कोणती आहे तर बघा, एक्सचा घन अधिक 9. ठीक आहे, त्यानंतर त्रिपदीमध्ये त्याच्यामध्ये 3 पदे बघणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये घातांक 3 असू शकतो, 4 असू शकतो, 5 असू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, फक्त त्याच्यामध्ये 3 पदं असणे आवश्यक आहे. तर त्रिपदी कोणती आहे बघा, 2 एक्सचा वर्ग अधिक 5 एक्स अधिक 10. त्यानंतर एकपदीमध्ये त्याच्यामध्ये फक्त एकच पद असणं आवश्यक आहे, त्याचा घातांक कितीही असला तरीसुद्धा चालतो आहे, त्याला आपण एकपदी म्हणायचं. तर एकपदी आलेला आहे एक्सचा दुसरा घात. ओके, तर बाळांनो अशा पद्धतीने सराव संच 3.1 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. या व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.